पालखी सोहळा 2026 या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून बंदोबस्ताची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। पुणे ग्रामीण पोलीस दलाचा जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रात एकूण 6 मानाचे पालखी जे आहे ते जात आहे इथून पंढरपूरला। आणि संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थान इथून संत ज्ञानेश्वर याची पालखी आमच्याकडे झेंडेवाडी सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एंटर होत आहे आणि त्यातून सासवडला 2 दिवसाचा मुक्काम करून पुढे जेजुरी, जेजुरीच्या नंतर वेले, वेलाचे नंतर नीरा मार्गे लोणंद सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे। असा हे साधारण 55 किलोमीटरचा प्रवास जे आहे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे कार्यक्षेत्रातून होत आहे। तसेच संत तुकाराम महाराज ह्या पालखीचा आगमन पुणे ग्रामीण पोलीस दलाचा कार्यक्षेत्र जे आहे त्याच्यात कुंजीरवाडी उर्ली कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होत आहे। त्याचे नंतर यवत, वरवंड, उंडवडी, बारामती, सणसर, इंदापूर आणि सराटी आणि पुढे अकलूज ला सोलापूर जिल्ह्यात जे आहे ते पालखी सोहळा जात आहे पंढरपूर जाण्यासाठी। ह्या रूट आमच्याकडे 160 किलोमीटरपेक्षा जास्त रूट आहे। ह्या दोघे पालखी सोहळ्यासाठी जे बंदोबस्त आहे ते नेमण्यात आलेला आहे। दोघे पालखी बरोबर पोलीस दलाचे सिनियर अधिकारी राहणार आहात। दोघे रूटवर एक ॲडिशनल SP रँकचे ऑफिसर जे आहे ते देखरेख अधिकारी म्हणून काम करणार आहे। पालखी सोहळ्याबरोबर एक SDPO रँकचा ऑफिसर, त्याचबरोबर इतर अधिकारी, SRPFचे जवान, QRT, त्याचबरोबर निर्भय पथक अशा टीम्स प्रत्येका पालखीबरोबर देण्यात आलेल्या आहेत। प्रत्येका पालखीबरोबर दोघे पालखी रूट जे आहे दोघे पालखी रूटवर आमचे फिरते पोलीस मदत केंद्र असणार आहे। याच्यात अधिकारी, तपासी अंमलदार सुद्धा राहणार आहे, कारण काही वेळी मिसिंगची कंप्लेंट, काही चोरीची कंप्लेंट आल्यानंतर त्याच ठिकाणी त्याची जे तक्रार नोंदवण्याचा ची सोय